सी, पहिल्या टप्प्यामध्ये आपण बीइंगचा उपयोग ॲज अ प्रेझेंट पार्टिसिपल किंवा कंटिन्युअस फॉर्ममध्ये पाहिला. आता सेकंड टप्प्यामध्ये बीइंगचा उपयोग आपण च्या नात्याने किंवा च्यामुळे या अनुषंगाने पाहू. आता पहा, हे वाक्य पहा, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे. इथे स्मोकिंग हा शब्द जो आहे हा जिरंड म्हणून आलेला आहे, ॲज अ सब्जेक्ट आलेला आहे. ठीक आहे, याला आपण इन्फिनिटिव्ह बनवू शकतो. जर आपण असं म्हटलं टू स्मोक इज इंजुरियस टू हेल्थ, धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे. टू स्मोक हा जो शब्द आहे हा इन्फिनिटिव्ह आहे. ठीक आहे, पण आपण एक डीपमध्ये विषय वेगळा पाहणार आहोत. तो विषय आपला आहे की बीइंग प्लस नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये येईल आणि वाक्याची सुरुवात बीइंग नव्हे, म्हणजे बीइंग ॲज अ सब्जेक्ट आपण पाहत आहोत. बीइंग ॲज अ सब्जेक्ट आपण इथे पाहत आहोत. इथे पहा, बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू ऑल टॉपिक. शिक्षक म्हणून सर्व टॉपिक शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. बीइंग अ टीचर, एक शिक्षक म्हणून, कारण मी पेशाने शिक्षक आहो, बाय प्रोफेशन मी शिक्षक आहो, तर हे माझं कर्तव्य आहे, मी तुम्हाला सर्व टॉपिक शिकवायला पाहिजे. ठीक आहे, टॉपिकच नाही, बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू ऑल सिलेबस. बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू वेल. हे चांगलं शिकवायला पाहिजे ॲज अ टीचर, कारण मी टीचर आहे, हे माझं प्रोफेशन आहे, तर मी तुम्हाला चांगलं शिकवणं माझं कर्तव्य आहे. बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू स्लो. समजा मी फास्ट शिकवत आहे, तुम्हाला कळत नाही, तर हे माझी ड्युटी आहे. बीइंग अ टीचर ॲज अ टीचर, ते मी तुम्हाला स्लो शिकवायला पाहिजे. बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू परफेक्ट. बीइंग अ ह्युमन बीइंग, एक मानव म्हणून, इट इज माय ड्युटी टू हेल्प यू ऑल. बीइंग अ एक्सलंट, म्हणजे च्या नात्याने, त्या कारणामुळे मी ही गोष्ट करायला पाहिजे, तेव्हा ॲज अ सब्जेक्ट म्हणून तुम्ही बीइंगचा उपयोग करू शकता. कळलं? बीइंग अ टीचर इट इज माय ड्युटी टू टीच यू डीप. आय हॅव टू गिव्ह यू डीप नॉलेज ॲज अ टीचर, बीइंग अ टीचर. अंडरस्टूड? तर तुम्ही असे पुष्कळसे वाक्य इंग्रजी बोलताना वापरू शकता. कसे? बीइंग अ फ्रेंड यू शुड हॅव टोल्ड मी. मित्र म्हणून तुम्ही मला सांगायला पाहिजे होते. यू शुड हॅव, शुड हॅव, शुड हा मॉडल आहे, इथे V3 आलेला आहे शुड हॅव घेतल्यामुळे, म्हणजे सांगायला पाहिजे होते. बीइंग अ फ्रेंड, बीइंग अ गुड फ्रेंड, तुम्ही मला सांगायला पाहिजे होते. बीइंग अ टीचर यू शुड टीच स्टुडंट. तू टीचर आहे बाबू, तुला विद्यार्थ्याला शिकवायला पाहिजे. यू शुड टीच स्टुडंट. बीइंग अ लीडर यू शुड लिसन टू ऑल. बीइंग अ लीडर यू शुड लिसन टू ऑल. तू नेता आहे, लीडर आहे, तू सर्वांचं ऐकायला पाहिजे, कारण नेता म्हणून, लीडर म्हणून सर्वांचं ऐकणं तुझं एक काम आहे, कर्तव्य आहे, कारण समस्या ऐकशील तर सॉल्व करशील. तर बीइंग अ लीडर इट इज युअर ड्युटी टू लिसन ऑल. अंडरस्टूड? का यू शुड लिसन टू ऑल. बीइंग अ ब्रदर, एक भाऊ म्हणून, यू कुड हॅव प्रिव्हेंटेड स्टॉप हिम फ्रॉम डुईंग सो. एक भाऊ म्हणून तू त्याला थांबवायला पाहिजे तसं करण्यापासून. यू शुड हॅव प्रिव्हेंटेड, यू कुड हॅव प्रिव्हेंटेड, म्हणजे बीइंग अ ब्रदर, एक भाऊ म्हणून, यू कुड हॅव प्रिव्हेंटेड, तू त्याला थांबवू शकला असता फ्रॉम डुईंग सो, तसं करण्यापासून. तू त्याला प्रिव्हेंटेड करू शकला असता, थांबवू शकला असता त्याला, तुझ्या भावाला, फ्रॉम डुईंग सो, तसं करण्यापासून. अंडरस्टूड? बीइंग अ ब्रदर, ॲज अ ब्रदर. ठीक आहे. बीइंग अ फ्रेंड यू शुड स्टँड बाय हिम. मित्र म्हणून तू त्याच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे, त्याची बाजू घ्यायला पाहिजे. ॲज अ फ्रेंड, बीइंग अ फ्रेंड यू शुड स्टँड बाय हिम. स्टँड बाय हिम मीन्स त्याची बाजू घेणे, त्याच्या बाजूला उभे राहणे. बीइंग अ डॉक्टर, एक डॉक्टर म्हणून, इट इज माय ड्युटी टू सेव्ह द पेशंट. इट्स ओके यार. बीइंग अ डॉक्टर इट इज माय ड्युटी टू सेव्ह द पेशंट. डॉक्टरचं कामच आहे पेशंटला वाचवणे, ड्युटी आहे, त्याचा बेसिक नेचर आहे, त्याचा तो पेशा आहे. बीइंग अ स्कॉलर ही इज रिस्पेक्टेड एव्हरीवर. एक विद्वान म्हणून त्याचा प्रत्येक ठिकाणी सन्मान होतो, आदर होतो. इथे पहा तुम्ही, ही इज रिस्पेक्टेड एव्हरीवर, त्याचा प्रत्येक ठिकाणी आदर होतो. हे वाक्य पॅसिव्ह व्हायचं आहे, म्हणजे आदर करणारे लोक लपलेले आहेत. कोणते त्याचा आदर करत आहे, पब्लिक, जनता, गाव त्याचा आदर करतात ॲज अ विद्वान म्हणून.
कळलं तुम्हाला? इथे बीइंग ॲज अ सब्जेक्ट काम करत आहे. ठीक आहे, जिरंड आहे. अंडरस्टूड? कारण इथे बी हा जो बेस फॉर्म आहे त्याला आय एन जी लागलेला आहे. जसं स्मोकला आय एन जी स्मोकिंग होते. अंडरस्टूड? बीइंग ॲन एम्प्लॉई यू शुड डू युअर वर्क ऑनेस्टली. एक एम्प्लॉय म्हणून तू तुझं काम प्रामाणिकपणे करायला पाहिजे. बीइंग ॲन एम्प्लॉई. बीइंग ॲडोरेबल एव्हरीवन रिस्पेक्टिंग. एक पूजनीय व्यक्ती म्हणून प्रत्येकजण त्याचा आदर करतो. बीइंग ॲडोरेबल. बीइंग वनरेबल एव्हरीवन रिस्पेक्टिंग. बीइंग लेट ही हॅड टू रन. उशीर झाला म्हणून त्याला धावणे भाग होतो. बीइंग लेट उशीर झाल्यामुळे त्याला धावणे भाग होतो. ठीक आहे, इथे बीइंग हा सब्जेक्ट आहे. बीइंग लेट ही कुड नॉट वॉच मूवी. लेट झाल्यामुळे तो पिक्चर मूवी पाहू शकला नाही. बीइंग अ फ्रेंड ऑफ सलमान. ॲक्च्युली मी सलमानचा मित्र आहे. बीइंग अ फ्रेंड ऑफ सलमान म्हणजे सलमानचा मित्र असल्यामुळे बीइंग अ फ्रेंड ऑफ सलमान आय एम ऑफन इन्व्हायटेड इन हिज पार्टीज. म्हणजे बीइंग अ फ्रेंड ऑफ सलमान आय एम म्हणजे मला ऑफन वारंवार इन्व्हायटेड इन हिज पार्टीज त्याच्या पार्टीजमध्ये मला वारंवार आमंत्रित केलं जाते. बीइंग अ फ्रेंड ऑफ सलमानचा मित्र म्हणून. बीइंग द बेस्ट सिंगर. इथे द का आलेला आहे आर्टिकल? कारण द बेस्ट शब्द हा सुपरलिट डिग्री आहे. सुपरलिट डिग्री समोर नेहमी द आर्टिकल येते. बीइंग द बेस्ट सिंगर म्हणजे वन ऑफ द. बेस्ट म्हणजे वन ऑफ द. युनिक शब्द पूर्वी युनिक दाखवायचं असेल तर द येते. बरोबर ना? डेफिनेट आर्टिकल आहे तो. बीइंग द बेस्ट फ्रेंड. बीइंग द बेस्ट सिंगर. बेस्ट सिंगर म्हणून शी वॉज अवॉर्डेड मेनी टाइम्स. तिला खूप वेळा बक्षीस दिले गेले आहे. मेनी टाइम्स तिला अवॉर्डेड केलेलं आहे. अवॉर्ड म्हणजे बक्षीस देणे आणि रिवॉर्ड म्हणजे कर्माचे फळ होते. तर शी वॉज अवॉर्डेड मेनी टाइम्स हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. तिला सरकारकडून सेलिब्रिटीकडून मेनी टाइम्स अवॉर्डेड केलेलं आहे. शी वॉज अवॉर्डेड मेनी टाइम्स. तर मित्रांनो मला असं वाटतं की पुष्कळशा वाक्य आपण इथे कव्हर केलेले आहे. तुम्हाला बीइंग ॲज अ सब्जेक्ट समजला असेल. ॲज अ जिरंड ॲज अ सब्जेक्ट तुम्हाला बीइंगचा अर्थ समजला आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे एकच मुद्दा आहे शेवटचा. बीइंग अ फ्रेंड, बीइंग अ डॉक्टर, बीइंग अ इंजिनियर, बीइंग अ बेस्ट फ्रेंड, बीइंग अ ॲडव्होकेट म्हणजे त्या नात्यामुळे त्या कारणामुळे तुम्ही ते करायला पाहिजे हे दाखवायचं असेल तर बीइंग ॲज अ सब्जेक्ट आपण वापरू शकतो आणि चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकतो. तर मला वाटतं मित्रांनो आपण पुष्कळ काही शिकलेलो आहे. आय होप सो यू हॅव अंडरस्टूड इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही समाजाचे आम्ही घटक आहात आणि समाजाचे जे चांगले घटक आहे, चांगले व्यक्ती आहे ते समाजाला डिझाईन करते, समाज त्यांना डिझाईन करतो आणि एक आदर्श समाज तयार होतो. आणि आदर्श समाजाकरता विचाराची देवाणघेवाण, नॉलेजची देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर खरंच ही इन्फॉर्मेशन, हे नॉलेज, हे कन्सेप्ट आवडले असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल व तुम्हाला पुढचे व्हिडिओ उपलब्ध होऊन जाईल.